तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण या व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहीतच नाही आणि जी माहिती नसल्यामुळे लाखो प्रवासी 1 सप्टेंबर नंतर बस स्थानकावर अडकून पडणार आहेत। बघा, जर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असेल, तुम्ही सवलतधारक असाल, तरीही एक साधी चूक तुमची सवलत अडकवू शकते। ती चूक काय आहे हे मी शेवटी सांगणार आहे, पण त्याआधी टप्प्याटप्प्याने संपूर्ण माहिती समजून घेऊ, कारण प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे। या व्हिडिओत तुमच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तरही मिळणार आहे, ते म्हणजे एनसीएमसी कार्डवर ऑनलाईन रिचार्ज कसा करायचा आणि कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, हे अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडू नका, शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्कीच बघा। आता मित्रांनो, 1 जून 1948 रोजी पुण्याहून अहिल्यानगरसाठी पहिली लाल परी धावली होती। एसटी ही फक्त बस नाही, तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांची जीवनवाहिनी आहे। पण आज आपण डिजिटल युगात जगत आहोत। भाजीवाल्यांकडे 5 रुपयांची कोथिंबीर घेतानाही आपण QR स्कॅन करतो आणि पेमेंट करतो। मग बसमध्ये रोज सुट्ट्या पैशांवरून किरकोळ वाद का व्हावेत? या सुट्ट्या पैशांच्या कटकटी बरोबरच बनावट ओळखपत्र, बनावट पास आणि हिशोबातील गोंधळांमुळे महामंडळाचं दरवर्षी मोठं नुकसान होत होतं। यावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वन नेशन वन कार्ड या धोरणांतर्गत एनसीएमसी कार्ड प्रणाली आणली आहे, जेणेकरून सवलतीचा हिशोब डिजिटली पारदर्शक पद्धतीने ठेवला जाईल। आता एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, जे प्रवासी सवलत न घेता पूर्ण भाडं रोखीने भरतात त्यांच्यासाठी काहीही बदलणार नाही। हा नियम फक्त सवलतधारकांसाठी आहे। पण जर तुम्ही सवलतधारक असाल तर पुढचा भाग नीट लक्ष देऊन ऐका। बघा, आता त्यात 3 चुका कोणत्या आहेत ज्यामुळे सवलत अडकू शकते। आता मुख्य मुद्द्याकडे वळूया। पहिल्या क्रमांकाची चूक म्हणजे कार्ड ऍक्टिव्हेट नसणे। बऱ्याच जणांना वाटतं की डेपोतून प्लास्टिकचं कार्ड हातात आलं म्हणजे काम संपलं, पण तसं नाही। कार्ड घेतल्यानंतर ते सिस्टीम मध्ये ऍक्टिव्हेट करावं लागतं। जर कार्ड ऍक्टिव्हेट नसेल तर कंडक्टरचं मशीन इनव्हॅलिड कार्ड किंवा कार्ड नॉट ऍक्टिव्ह असा मेसेज दाखवेल आणि सवलतीचं तिकीट निघणार नाही। म्हणून तुम्हाला ही पहिल्या क्रमांकाची चूक करायची नाही। आता दुसऱ्या क्रमांकाची चूक काय आहे? कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स नसणे। कार्ड ऍक्टिव्हेट आहे पण त्यात पैसेच नसतील तर काय होणार? मित्रांनो, कार्डात नेहमी काही किमान रक्कम शिल्लक असणं गरजेचं आहे। समजा तुमच्या कार्डात 120 रुपये आहेत आणि तिकिटाचं भाडं 30 रुपये आहे, पण तिकीट निघाल्यानंतर कार्डात ठराविक किमान रक्कम उरणं आवश्यक असतं। ती अट पूर्ण होत नसेल तर मशीन तिकीट काढणारच नाही। अशा वेळी रोख पैसे देऊन पूर्ण भाडं भरावं लागू शकतं। म्हणून ही दुसऱ्या क्रमांकाची चूक सुद्धा तुम्ही करायची नाही। आता तिसऱ्या क्रमांकाची चूक काय आहे? कार्ड घरी विसरणं, हरवणं किंवा फक्त फोटो दाखवणं। अनेक प्रवासी कंडक्टरला मोबाईल मधला कार्डचा फोटो किंवा झेरॉक्स दाखवून सवलत मागतात, पण लक्षात ठेवा, फोटो, PDF किंवा झेरॉक्स कॉपी चालणार नाही। एनसीएमसी प्रणाली ही टॅप ऍड गो पद्धतीवर काम करते। बघा, आता फिजिकल कार्ड मशीनवर प्रत्यक्ष टॅप करावं लागतं, सवलतीचं तिकीट निघत नाही। थोडक्यात, कार्ड ऍक्टिव्हेट ठेवा, त्यात नेहमी थोडा जास्त बॅलन्स ठेवा आणि कार्ड नेहमी सोबत ठेवा। आता पुढे बघूया तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न, ऑनलाईन रिचार्ज आणि ऑनलाईन कार्डला अप्लाय कसं करावं। बघा मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की कार्डसाठी डेपोतच जावं लागतं। अर्ज सुरू करण्यासाठी प्रक्रिया मात्र तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून हे सुरू करून घेऊ शकता। फक्त कार्ड ताब्यात घेण्यासाठी आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी शेवटी एकदा डेपोत किंवा अधिकृत केंद्रावर जावं लागतं। आता पद्धत अशी आहे बघा, सर्वप्रथम MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत मोबाईल ॲपवर जा। तिथे एनसीएमसी कार्ड अप्लाय किंवा मोबिलिटी कार्ड रजिस्ट्रेशन हा पर्याय शोधा। तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि आवश्यक ती वैयक्तिक माहिती भरा। तुम्ही कोणत्या सवलत श्रेणीत मोडता, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, ती श्रेणी निवडा आणि त्या श्रेणीचा पुरावा, उदाहरणार्थ सवलत ID, UDID अपलोड करा। OTP द्वारे मोबाईल क्रमांक पडताळून घ्या।
आणि अर्ज सबमिट करा। अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एक अपॉइंटमेंट स्लॉट किंवा रेफरन्स नंबर मिळेल। त्यानुसार जवळच्या डेपोत जाऊन फोटो व बायोमेट्रिक पडताळणी करून प्रत्यक्ष कार्ड घ्यायचं असतं। अशा प्रकारे बहुतांश कागदपत्रांची पूर्तता तुम्ही घरबसल्या करू शकता आणि डेपोवरचा वेळ कमी करू शकता। परंतु मित्रांनो, अनेक जणांना ऑनलाईन कार्ड अप्लाय करण्यासाठी NCMC पोर्टलवर बऱ्याच अडचणी येत आहेत। व्यवस्थितरित्या काही जणांचे कागदपत्र आणि डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत। त्यामुळे शक्यतो तुम्ही ST डेपोवरती जाऊन तुमचं NCMC कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाढणार नाहीये आणि वेळेत कार्ड तुमच्या हातात मिळून जाईल। बघा आता मित्रांनो, आता येऊया सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांकडे की NCMC कार्ड वरती रिचार्ज कसा करायचा। बघा, MSRTC ऍप किंवा बँकेच्या ऍप मार्फत मोबाईल मध्ये ST महामंडळाचं अधिकृत ऍप किंवा तुमचं कार्ड ज्या बँकेने दिलंय त्या बँकेचा ऍप उघडा। त्यात NCMC रिचार्ज किंवा ट्रान्झिट कार्ड टॅप अप हा पर्याय शोधा। कार्डच्या मागच्या बाजूला कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका। हवी ती रक्कम निवडा आणि गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा UPI ने पेमेंट पूर्ण करू शकता। बघा आता दुसरी पद्धत काय आहे। ऑनलाईन रिचार्ज जर तुम्हाला करायचा असेल तर NFC मोबाईल टॅपिंग सुद्धा तुम्ही वापरू शकता। जर तुमच्या मोबाईल फोन मध्ये NFC फीचर असेल तर पेमेंट झाल्यावर कार्ड फोनच्या मागच्या बाजूला धरा, रक्कम लगेच कार्डात अपडेट होईल। आता महत्वाची टिप म्हणजे फोन मध्ये NFC नसेल तर ऑनलाईन रिचार्ज केल्यानंतर पुढच्या प्रवासाच्या वेळी कंडक्टरच्या मशीनवर किंवा डेपोतील काउंटरवर कार्ड एकदा टॅप करून घ्यावं लागतं, तरच रिचार्ज झालेली रक्कम कार्डात प्रत्यक्ष सिंक होते। आता इतर पर्याय काय आहेत। ऑनलाईन रिचार्ज जमत नसेल तर कंडक्टरच्या मशीनवर थेट रोख पैसे देऊन किंवा QR कोड स्कॅन करून ही रिचार्ज करू शकता। बघा आता 1 सप्टेंबर नंतर काय बदलले जाणार आहे, कागदपत्र आणि खर्च कसा असणार आहे। जर तुम्ही सामान्य प्रवासी असाल तर पूर्ण भाडं रोखीने भरण्यासाठी काहीही बदल नाहीये, कार्ड सक्तीचं नाहीये। परंतु जर तुम्ही सवलतधारक असाल 1 सप्टेंबर पासून NCMC कार्ड शिवाय कोणतीही सवलत मिळणार नाहीये। हे कार्ड प्रामुख्याने या श्रेणीसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। जे पण लोक सवलतधारक आहेत, ST महामंडळाची अधिकृत सवलत घेत आहेत, त्यांच्यासाठी मात्र आता 1 सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। जर तुम्ही महिला प्रवासी असाल, महिला सन्मान योजनेअंतर्गत जर सवलत मिळत असेल, 50% जर तुम्हाला तिकीट सवलत असेल तर मात्र तुम्हाला हे NCMC कार्ड काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी NCMC कार्ड आता बंधनकारक करण्यात आलं आहे। त्याचबरोबर अमृत ज्येष्ठ नागरिक 75 वर्षावरील मोफत प्रवास करणारे अमृत ज्येष्ठ नागरिक सुद्धा आता NCMC कार्ड शिवाय प्रवास करू शकणार नाहीत। त्याचबरोबर विद्यार्थी, शालेय व तांत्रिक पासधारक विद्यार्थ्यांना सुद्धा हे NCMC कार्ड आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती ज्यांच्याकडे UDID कार्ड धारक असतील अशा दिव्यांग व्यक्तींना सुद्धा हे कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि शेवटची व्यक्ती म्हणजे पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक, त्यांना सुद्धा हे NCMC बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता बघा मित्रांनो, लागणारी कागदपत्र मूळ आधार कार्ड, सवलतीचा पुरावा, सरळ ID, UDID कार्ड किंवा वयाचा पुरावा, त्याचबरोबर सक्रिय मोबाईल नंबर आणि प्रत्यक्ष उपस्थिती, जेणेकरून तुमची बायोमेट्रिक पडताळणी करून तुमचं NCMC कार्ड हे जनरेट केलं जाईल। आता बघा अंदाजे खर्च किती येतो। मित्रांनो, जर तुमच्याकडे NCMC कार्ड जुना असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 149 रुपये मोजावे लागतील आणि जर तुम्हाला नवीन NCMC कार्ड काढायचं असेल तर 199 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मोजावे लागणार आहेत। मित्रांनो, आता तो मुद्दा सांगतो जो सुरुवातीला मी राखून ठेवला होता। वरच्या 3 चुकांपैकी कोणतीही एक चूक जरी तुमच्याकडून झाली आणि तुम्ही कंडक्टरशी वाद घातला किंवा रोख पैसे द्यायला नकार दिला तर नियमानुसार कंडक्टरला तुम्हाला बसमधून खाली उतरवण्याचा किंवा पुढील बस स्थानकावर किंवा डेपोवर सोडण्याचा अधिकार दिला गेला आहे। म्हणजे कार्ड असूनही वेळेवर लक्ष न दिल्यास प्रवासात मोठा मनस्ताप होऊ शकतो। म्हणूनच ही एक सवय लावून घ्या। प्रवासाला निघण्यापूर्वी दरवेळी एकदा कार्डचा बॅलन्स आणि ऍक्टिव्हेशन स्टेटस मोबाईल वरून तपासा।
ही एक सवय तुम्हाला कुठल्याही अनपेक्षित त्रासापासून वाचवेल. आता बघा, वन नेशन वन कार्ड या संकल्पनेनुसार भविष्यात हेच कार्ड मेट्रो, बेस्ट बस आणि टोल नाक्यावरही वापरता येणार आहे. तर मित्रांनो, 1 सप्टेंबर 2026 ची वाट न पाहता आजच ऑनलाईन अर्ज करा किंवा डेपोत जाऊन स्वतः कार्ड काढा. ते वेळेत ऍक्टिव्हेट करा आणि त्यात पुरेसा बॅलन्स ठेवा. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही NCMC कार्ड काढला आहे का? तुमच्या कार्ड मध्ये तुम्ही किती रिचार्ज केला आहे? तुमचं कार्ड ऍक्टिव्हेट आहे की नाही हे तपासलं का? आणखीन काही तुमच्या शंका असतील तर कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव आणि तुम्ही कार्ड किती रुपयामध्ये काढून घेतला आहे हे सांगायला विसरू नका. मित्रांनो, अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि थोडक्यात विश्लेषणासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.